Okay, again, good morning, all of you. Let us start with another sum, which is from practice set 2.2. आणि टॉपिकचं नाव आहे रिअल नंबर्स. तर रिअल नंबर्समध्ये दोन प्रकारचे नंबर असतात, रॅशनल आणि इररॅशनल. पुन्हा एकदा आपल्याला एक काम दिलेलं आहे, 3+√5 इज अन इररॅशनल नंबर. सिद्ध करा की हा इररॅशनल नंबर आहे. हे बघा, जेव्हा हे प्रूव्ह दॅट म्हणतात ना, तेव्हा हा ॲक्च्युअलमध्ये इररॅशनल नंबरच आहे बरं का. हा इररॅशनल आहे हे सगळ्यांना माहीत आहे, फक्त सिद्ध करायचं आहे. मग आपण काय करायचं, ह्याच्या ऑपोजिट ॲज्युम करायचं. कसं करायचं बघा, लेट अस assume that 3+√5 is a which number? आत्ताच केलं ना तुम्ही, रॅशनल नंबर. लेट अस assume that 3+√5 is a रॅशनल नंबर. मला सांगा, जर 3+√5 रॅशनल नंबर असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो? सेकंड स्टेप बघा ना तुम्ही आता गेलेली. Therefore, let 3+√5 is equal to काय लिहायचं रे? P upon Q, where P, Q are integers. काही लोक कोप्राईम नंबर्स पण लिहितात, तसंही चालतं. आणि Q नॉट इक्वल टू 0 हे पण टाका. Q नॉट इक्वल टू 0 मागासच्या ह्याच्यामध्ये पण टाकून देते. Q नॉट इक्वल टू 0, खालचा नंबर 0 नसला पाहिजे. ओके, इथपर्यंत झालंय आपलं. आता लक्ष द्या, काय करायचं, सगळ्यांनी चांगलं लक्ष द्यायचंय. आपण ह्या पूर्ण संख्येला रॅशनल म्हटलेलं आहे, विभागून नाही म्हटलेलं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणते की 3 रॅशनल आहे, √5 रॅशनल आहे, अजिबात नाही. मी म्हणतोय की 3+√5 अख्खी कशी आहे, रॅशनल आहे. आता इथे एक ट्रिक काय प्ले करायची बघा, हा +3 इकडे पाठवून द्या. काय येईल बघा बरं, √5 इज इक्वल टू P upon Q -3. +3चा पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, -3. सिंपल. तर √5 इज इक्वल टू, हा Q इकडे मल्टिप्लाय करेल, काय मिळेल सांगा बरं, P मायनस Q इंटू 3 काय येतं, 3Q अपॉन Q. सिंपल. Q इंटू 3 इज 3Q अपॉन Q. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा. आता √5 कसा नंबर इकडे बघून सांगा मला, कुठे गेलं ते, गेलं का? √5 कसा नंबर आहे, इररॅशनल नंबर आहे. त्याचा आन्सर येतं का √5चं? √5चा आन्सर येतच नाही ना, म्हणजे तो नंबर कसा झाला, इररॅशनल नंबर झाला. √5 जर इररॅशनल नंबर आहे मित्रांनो, तर √5ला मी रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो का? नाही लिहू शकत. यांना तुम्ही रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकत नाही, म्हणून हे कसे नंबर आहेत, इररॅशनल. पण तरी सुद्धा इथं तर रेशो आलाय, इथं वरती काहीतरी आलेलं आहे, खाली काहीतरी आलेलं आहे, म्हणजे रेशो आलाय की नाही, जे की चुकीचं आहे. मागाशी पण तेच झालं बघा, बघू शकता तुम्ही, √2च्या पुढे रेशो आलता, हे चुकीचं आहे. √2च्या पुढे रेशो आलाच नाही पाहिजे. पण का आला, कारण तुम्ही हे चुकीचं एज्युम केलं, तुम्ही इकडे चुकीचं एज्युम केल्यामुळे इकडे चूक झालेली आहे. मग असं म्हणायचं की यार ही चूक ह्यासाठी झाली कारण आपण हे चुकीचं एज्युम केलं. चुकीचं म्हणजे आपण काय एज्युम केलं, रॅशनल, जेव्हा की हा काय होता, इररॅशनल. आता बघा मी काय लिहिणार आहे, √5 इक्वल टू P -3 अपॉन Q, बट √5 cannot be expressed, √5 cannot be expressed in the form of a ratio. इन द फॉर्म ऑफ अ रेशो. √5 ला तुम्ही रेशोच्या फॉर्मॅटमध्ये नाही लिहू शकत. हा रेशो आहे, वरती काहीतरी खाली काहीतरी, याला काय म्हणायचं, रेशो. ह्याच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहू शकत नाही. देअरफॉर, बिकॉज, त्याचं काय रिझन आहे, बिकॉज का नाही लिहू शकत रे तुम्ही, √5 कसा नंबर आहे, इररॅशनल नंबर आहे, इज अन इररॅशनल नंबर. √5 is an irrational number. Therefore, our assumption that काय assume केलं होतं आपण, 3+√5 is rational. 3+√5 is a rational number. Is wrong. आपलं assumption wrong आहे. Therefore, 3+√5 is an irrational number.
म्हणजे स्टुडंटला काय कळालं, हे तर जर 3+3 आलं त्याला फक्त पलीकडे फेकायचं. आणि मल्टिप्लिकेशनला जर या रूट 5च्या साईडला काय आलं मल्टिप्लिकेशनला, तर त्याला इकडे मल्टिप्लाय करायचं. बाकी सगळं सेमच आहे, हेच लिहिलंय मी पलीकडे. नक्की कळतंय? डू इट व्हेरी फास्ट, पटकन लिहा.